या अर्थी ज्ञानोबा सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त. त्याच्या अर्थी त्याचा अर्थच असा आहे की आपला चित्त एकाग्र होत नाही प्रत्येक माणसाचा. कारण ज्ञानोबरांनी प्रत्येक माणसाची नस पारखून हे संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. ज्या अर्थी माऊली सांगते आपल्याला की ठाईच बैसोनी करा एक चित्त, याचा अर्थ माणसाचं चित्त एकाग्र होत नाही. आणि म्हणून त्याने सांगितलंय, तरी अवधान एकलेची दिजे, तरी सर्व सुखाशी पात्र होईजे. मी काय जे सांगतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. जर तुम्ही लक्ष दिलं तर सर्व सुख तुमच्या पायाशी लोटांगण घालेल, असं ज्ञानोबा सांगतात. तरी अवधान एकलेची दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐक. मी शपथ घेऊन सांगतो की ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या, असं ज्ञानोबा सांगतात. ज्या अर्थी माऊली आपल्याला सांगते त्या अर्थी आपल्याला आपलं लक्ष कुठेतरी विचलित होतं. प्रत्येक माणसाचं लक्ष, चित्त स्थिर राहत नाही. चित्त इकडे तिकडे भरकटत बसलेलं आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात की ठाईच बैसोनी करा एक चित्त. आणि त्याच्यासाठी आपल्याला आसन दिलं 6व्या अध्यायामध्ये. जोपर्यंत आपण आसनग्रस्त होत नाही, आसनावर बसून आपण त्याचं ध्यान करत नाही, कारण आसनाच्या ठिकाणी ती शक्ती आपल्याला एकवटायची असते. शक्ती आपली जी आहे कुंडलिनी, त्या कुंडलिनी शक्तीच्या द्वारे आपण सर्व व्यवहार करत असतो. ती कुंडलिनी शक्ती जरी सुप्त अवस्थेमध्ये असली तरी ते आपल्या ठिकाणी आहेच. पण तीच कुंडलिनी शक्ती आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देते. पण ते जागी होऊन खडबडून उठली पाहिजे. आणि ती खडबडून जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आपण ह्या संसारामध्ये आपण अडकलेलंच आहोत. या प्रपंचामध्ये प्रत्येक माणूस अडकलेला आहे, कोणी असो तो. आणि म्हणून त्याला सांगितले की प्राणिया कामी भरू. जोपर्यंत कुंडलिनी जागृत होत नाही तोपर्यंत ज्ञानोबा सांगतात, प्राणिया कामी भरू देहाचे वरी आदरू. म्हणजे प्राणी आहे माणूस. जोपर्यंत कुंडलिनी जागृत होत नाही तोपर्यंत प्रत्येक माणूस प्राणीच आहे, सगळ्या विषयामध्ये अडकलेला आहे. देहाचे वरी आदरू, कारण काय, देहावर त्याचा खूप प्रेम आहे, कारण त्याला विषय भोगायचे आहेत. भोगासक्ती आहे त्या माणसाकडे. आणि भोगातून रोग निर्माण होतात. भोगातून संपूर्ण रोग जे माणसाला लागलेत ते संपूर्ण भोगवृत्तीतून लागलेले आहेत. जशी माणसाची वृत्ती एकदा निवृत्ती झाली का माणसाला कुठल्याच प्रकारचे भोग भोगण्याची इच्छा राहत नाही. आणि ज्या वेळेला माणसाला भोग भोगण्याची इच्छा होणार नाही त्यावेळेला तो निवृत्त झाला असं समजायचं. त्यासाठी तुकोबाऱ्या सांगतात, लवण जैसे जळाबाहेरी येत नाही माघारी, त्यातून या तैशी जाणावी साधू वृत्ती, पुन्हा न मिळे माया जाली, माया जाळ त्याशी बाधू सखेना, सत्य सत्य जाण तुका म्हणे. म्हणजे साधूची वृत्ती त्या मिठाप्रमाणे आहे. एकदा का मीठ समुद्रात गेला की तो परत आपल्या हातात सापडेल का, नाही सापडणार. तशी साधूची वृत्ती आहे. एकदा का वृत्तीतून ते निवृत्त झाले, या प्रपंचाच्या वृत्तीतून प्रत्येकाची वृत्ती निवृत्ती झाली तर ती सागरासारखी व्यापक होते. जसा तो मिठाचा खडा समुद्रातून आला आणि तो छोटा होता, अल्प होता, वेगळा होता, पण तो परत समुद्रात गेल्या गेल्या लगेच त्याचं काय झालं, समुद्रामध्ये व्यापक झाला तो. तसं साधूची वृत्ती जी आहे ती साधूची वृत्ती कशी आहे तर ती जोपर्यंत त्या मिठाप्रमाणे आहे, साधू वृत्तीवर नसतो. साधू कसा आहे, त्या वृत्तीतून निवृत्त झालेला असतो. आणि म्हणून तुकोबाऱ्या सांगतात,
की लवण जैसे जळामध्ये आपण लवण लवण म्हणजे मीठ आपण समुद्रामध्ये टाकलं की ते समुद्रमय होऊन जातो. तैशी जाणावी साधू वृत्ती, पुन्हा पुन्हा न मिळे माया जाळी. परत मायेमध्ये तो येत नाही साधू. त्याची वृत्ती व्यापक होते, व्यापक परमात्म्याला प्राप्त होतो. आणि म्हणून तिथं आपल्याला उदाहरण दिले लवणाचा. लवण म्हणजे मीठ. तर आपण साधूच्या वृत्तीप्रमाणे असलं पाहिजे. आपली वृत्ती कशी, या संसारातून, या मायेतून, या प्रपंचातून आपली वृत्ती निवृत्त व्हायला पाहिजे. आणि ती निवृत्त होण्यासाठी जी कुंडलिनी आपली झोपलेली आहे, जोपर्यंत कुंडलिनी झोपलेली प्रत्येकाची, तोपर्यंत संसारामध्ये आसक्ती प्रत्येकाला आहे. एकदा का ती खडबडून जागी झाली आणि ती वरच्या दिशेला यायला लागली ब्रह्मरंध्राकडे, तर आपण निवृत्त झालो. निवृत्त. आणि बरेचसे कीर्तनकार असे आहेत, प्रवचनकार आहेत का ते प्रवचन करतात, कीर्तन करतात, पण त्यांची कुंडलिनी जागृत झालेली नसते. आणि म्हणून त्यांना आत्मज्ञान सांगता येत नाही. इकडल्या तिकडला ते बराच जमा केलेला असते त्यांच्याकडे आणि सगळं सांगतात ते, पण त्यातून लोकांची सुधारणा होणार नाही. लोकांना सुधारावायचं असेल तर प्रत्येकाची कुंडलिनी जागृत व्हायला पाहिजे. आणि म्हणून इथं काय लिहिलंय बघा, वाल्याकोलीचं उदाहरण तुम्हाला दिला की उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरती. समर्थ सांगतात उफराटे नाम म्हणता वाचे म्हणजे मूलाधार पासून ब्रह्मरंध्रापर्यंत उलट उलट प्राण्या. जशी मुक्ताई म्हणते की नाही, की मूलाधार पासून ब्रह्मरंध्राकडे जाणं म्हणजे आपल्याला, म्हणजे आपली मुक्ती आहे. आणि ती कुंडलिनी जागृत करणं आहे. जोपर्यंत कुंडलिनी जागृत होत नाही, मूलाधार पासून जोपर्यंत आपल्याला त्या हरिनामाचं चिंतन होत नाही. काय लिहिले त्याचा शब्द काय, मूळ आधार म्हणजे भक्ती मार्गाचा मूळ आधार. त्या मूलाधार चक्रातून चालू होतो. आणि तो आपल्याला आधार मिळाला पाहिजे. आपल्याला आधारच नाही कसला, आपण निराधार आहोत. म्हणून आपण काय करतो, म्हणून आपण भिका मागतो विषयांकडे. प्रत्येक माणूस विषयांकडे भीक मागतो का, कारण त्याची कुंडलिनीच जागृत झालेली नाही. म्हणून लोलंगता एवढे दुःख अनेक नाही सांगितलंय. विषयांपुढे लोटांगण घालतो माणूस. काम मिळालं नाही तर लोटांगण घालतो. कुठे कुठे माणूस जातो. क्रोध आला तर माणूस काय करेल बोलू शकत नाही. आणि नंतर जेलमध्ये गेल्यानंतर माझा त्यावेळेला कोणतरी हात धरला असता तर बरा झाला असता असं म्हणतो. फायदा काय, पण क्रोधातून एखादा घात केला एखादा, मग नंतर काय फायदा आहे. काम असून एखादं नको ते कृत्य घडलं, नंतर काय फायदा आहे. म्हणून कुंडलीने जागृत होणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच त्याने काय लिहिलंय की वृत्ती शून्य योगेश्वर. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, वृत्ती शून्य योगेश्वर त्याचाच पाहावा विचार. जो वृत्तीतून निवृत्त झालेला आहे, सगळ्या प्रकारच्या वृत्ती तुमच्या निवृत्त झाल्या, तुमच्याकडे येणारे संकल्प विकल्प थांबले का तुम्ही परब्रह्म आहात, आपणच परब्रह्म आहोत. पण आपली वृत्ती शून्य होत नाही. म्हणून काय सांगतात संत रामदास स्वामी सांगतात, वृत्ती शून्य योगेश्वर त्याचाच पाहावा विचार. ज्याची वृत्ती शून्य झालेली आहे, ज्याच्या वृत्तीकडे कुठलेच विचार नाही, चांगले पण नाही वाईट पण नाही, शून्य झाली, एकदम शून्याच्या पलीकडे गेली पाहिजे वृत्ती. शून्य म्हणजे पण आपण आहोत, आपण ध्यान करतो म्हणजे त्याची आपल्याला आठवण आहे, आपण ध्यान करतो, आपण ध्यान करतो हेही माहीत नाही पडलं पाहिजे. म्हणजे शून्याच्या पलीकडे गेल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती आहे. परमात्मा कसा आहे तर मनाच्या पलीकडे आहे, आपण मनावरच आहोत. देहाच्या पलीकडे आहे, देहातीत आहे, तो मनातीत आहे, मनाच्या पलीकडे. गुणातीत आहे, गुणाच्या पलीकडे, सर्व गुणांच्या पलीकडे. आणि आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आणि ती कुंडलिनी जागृत होत नाही. आणि कुंडलिनी जागृत करणारा जो गुरु आहे तो आपल्याला भेटत नाही. आणि जो गुरु मिळेल त्याच्यावर आपण विश्वास टाकतो आणि मग शेवटीला आपला घात होतो स्वतःचा. हे ते बा कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले, आपले आपणच अनहित करतो. आपल्या
आतमध्ये असलेला तो परमात्मा कसा आहे, तर ती कुंडलिनी शक्तीच्या रूपाने आहे. आणि ती एकदा का जागृत झाली तर आपल्याला काही वाचायची गरज नाही. ज्ञानेश्वरी तुम्हाला अखंड कळेल. प्रत्येक संताची कुंडलिनी जागृत झाली. बाबाजी चैतन्य भेटले, तुकोबारायांची झाली. निवृत्तीनाथ महाराज भेटले, ज्ञानोबारायांची झाली. समर्थ भेटले, कल्याण स्वामीची झाली. बघा ना, जनाबाईला नामदेव राय भेटले. असं प्रत्येकाला तसा गुरु मिळाला पाहिजे. म्हणून गुरु पारखून बघा, कोणालाही गुरु करू नका. आणि एखाद्याने केला असेल आणि त्याला जर जीव सेवेचा ऐक्य त्याचा करून दिला नसेल तर त्या गुरुला गुरु म्हणू नये. असं कोण सांगतं? मी सांगत ना. असं योग वशिष्ठकारांनी सांगितलेलं आहे की जो गुरु आपल्या नेत्रकटाक्षातून डोक्यावर हात ठेवून आलिंगन देऊन स्पर्श ज्ञानातून आपली कुंडलिनी जागृत करून देत नाही त्याला गुरु म्हणू नये. असं कोण सांगतो? योग वशिष्ठकारांनी सांगितले, आम्ही म्हणत नाही. आणि त्याचा अभ्यास करा. योग वशिष्ठ वाचा. कुठला एक ग्रंथ वाचू नका, कारण प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. ज्ञान एकच आहे, पण तिथपर्यंत जाण्यासाठी कुंडलिनी जागृत पाहिजे. ज्याची कुंडलिनी जागृत झालेली नाही अशा गुरुला आपण शरण गेलो तर मग हे कोणाचे बाय काय गेले, ज्याचे त्यांनी आपलं आपणच अनहित करतो असं धरून चालावं. आणि इथं काय सांगतात बघा. आता आपण वळूयाकडं की 6वा अध्याय. परे आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा, नेहमी नव्हे पण येऊन जाऊन मोर असले तरी आम्ही त्यांना नको म्हणणार नाही. म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर त्या अरण्यामध्ये आपला आसन तयार करतात, योगी असतात ते. आणि तिथे जर मोर आला, लांडोर आला तर अजून चांगलं असं सांगतात ध्यानाला बसल्यावर. बघा, ध्यानाला बसल्यानंतर मोराचा आवाज आपण ऐकला, कोकिळेचा आवाज ऐकला, पोपटांचा आवाज ऐकला तर आपल्याला ध्यानाला अजून गोडी येते. आणि म्हणून त्या आसनाची जागा आपली फिक्स असली पाहिजे. आता आपल्याकडे जंगल नाही आहेत, आपल्याकडे फ्लॅट्स आहेत, लोक घरामध्ये राहतात. घरामध्ये करा. पण माऊलीने त्यावेळेला लिहिलंय, किती 750 वर्षापूर्वी लिहिलंय. आणि त्यावेळेचा वातावरण तसा होता. आता वातावरण चेंज झालेलं आहे. काय की जसं आपल्याला जमेल तसं करा, पण घरात एक आसन तयार करा, त्या आसनावर बसा. आणि परंतु हे पांडवा अवश्य अशा तऱ्हेची एक जागा पाहावी आणि त्या ठिकाणी गुप्त गुहा किंवा शिवालय असावे. गुप्त गुहा असली तर अजून उत्तम, आणि शिव मंदिर असेल तर अजूनच उत्तम. कारण आपल्याकडे जो नाम दिलेला आहे तो कोणाचा आहे, तर शिव मंत्र आहे, शिवाचाच मंत्र. की जो मंत्र भगवान शंकराने जपला तोच आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि जर आपल्याकडे शिवालय असेल तर अजून उत्तम. शिवालयामध्ये कसा शांतता असते आणि शिवालय नेहमी खाली असतो बघा, जमिनीच्या खाली असतो. मग तिथे जाऊन आपल्याला गुहेसारखा वाटतो आणि तिथे आपल्याला ध्यान करायला अजून आपल्याला ध्यानाला अजून जोड मिळतो. अजून आपल्या अनाहत नाद, आपल्याला चैतन्य प्रकाशित करायला अजून आपल्याला काय होतो, सहाय्य होतो. दोही माझी आवडे ते मानले होय चित्ते, बहुत करून एकांते बैसी जे गाव. आता ज्ञानोबा काय सांगतात, आणि दोहमधून जे आपणास आवडेल किंवा आपल्या चित्तास पसंत पडेल त्या ठिकाणी बहुत करून एकांतवास करावे. शेवटीला कुठे आले ज्ञानोबा? एकांतवासामध्ये. एकांतामध्ये जायला पाहिजे. एकांतामध्ये गेल्यावर एकाची ओळख होणार आपल्याला. आपण अनेक देवांची पूजा करत बसलोय, पण देव एकच आहे. लिहिलं का, सर्वा घटी राम देहा देही, एकच आहे तो. आणि त्या एकाची ओळख नाही. एको हम बहुश्याम, एकच आहे सगळीकडे. आणि त्या एकाची ओळख घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला एकांतात जावं लागेल. एकांतामध्ये गेल्यानंतर हे सुख आहे, समाधान आहे. एकांतामध्ये गेल्यानंतर आपला मनोलय आहे, मनोनिग्रह आहे. त्या मनाला एक लय तयार होतो नामाची. मनोलय म्हणजे काय, मनाकडे एक त्या हरिनामाची लय तयार होते. आणि ते लय म्हणजे काय आहे, तर ते लय म्हणजे नाद ब्रह्म आहे.
आणि त्या नाद ब्रह्माला धरून आपल्याला वरच्या दिशेला म्हणजे मूलाधार ते ब्रह्मरंध्र अशी ती वाट आहे. वाट कशी आहे? मूलाधार ते ब्रह्मरंध्र ही वाट आहे आपली. आणि त्या ब्रह्मरंध्रातून आपल्याला प्राण आपल्याला ब्रह्मरंध्रात नेऊन आपल्याला 10व्या दारातून आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. आणि म्हणून चांगदेव महाराज काय करायचे तर 1400 वर्ष जगले. सांगतात बघा 1400 वर्ष जगले. कसे जगले ते तर त्यांना काल न्यायला आला की बरोबर ब्रह्मरंध्रात जाऊन ते बसायचे, त्या प्राणाला घेऊन जायचे. कारण ब्रह्मरंध्रात गेल्यावर यमाचं काहीही चालत नाही. म्हणजे आपले खालचे जे चक्र आहेत त्या चक्रातून आपल्याला प्राण गेला तर मग आपल्याला गती नाही. आणि ब्रह्मरंध्रात गेलो 10व्या दारामध्ये तर यमाचं काहीही चालत नाही. आणि म्हणून भगवंताकडे जातो तो माणूस. म्हणून आपल्याला काय करायचं, हे संपूर्ण जे आपले चक्र प्रकाशित करून आपल्याला ब्रह्मरंध्रात जाऊन आपल्याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात. स्थितप्रज्ञ अवस्था म्हणून ज्ञानोबराला लिहिले तो काम सर्वता जाये, जयाच्या आत्मसंतोषी मन राहे, तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जान. ज्ञानोबराय सांगतात. काय सांगतात ज्ञानोबराय? तो कामू सर्वता जाये म्हणजे सगळ्या इच्छा आकांक्षा कामना भावना सगळ्या गेल्या. जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तो माणूस आपल्या आत्मचिंतनामध्ये शांत होतो. तोची स्थितप्रज्ञ होय आणि त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. पुरुष जान त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात. आणि ती अवस्था आपल्याला नुसती जाणून घेऊन फायदा नाही. त्या अवस्थेची अनुभूती आपल्याला त्या अवस्थेची अनुभूती घेण्यासाठी प्रक्रिया जी आहेत त्या प्रक्रियेच्या माध्यमातून हे सगळं होतं. मग त्या प्रक्रिया कशा आहेत तर ते श्रीगुरूंना शरण गेल्यावर आपल्याला गुरुला शरण जायला पाहिजे. तशा गुरुला शरण गेलो तरच आपल्याला हे सगळं कळेल. आणि हे सगळं जे आहे ते अनुभवाचं ज्ञान आहे, ऐकण्याचं ज्ञान नाहीये, अनुभवाचं ज्ञान आहे. आणि ते अनुभव आपल्याला प्रत्येकाला यायला पाहिजे. आणि ते येतात कधी? आसन धारण करून बसलो, त्या आसनावर बसलो आणि गुरुने आपल्याला गुरु दाविल्या वाटा, गुरुने आपल्याला वाट दाखवली. त्या वाटा सगळ्या आतल्याच आहेत. त्या आतल्या वाटेतून आपण गेलो तर आपल्याला त्या परब्रह्माची जीव शिवा पडता मिठी ध्यान त्रिपुटी मावळली. जीव शिवाची मिठी पडते आणि मी ध्यान करणारा ते मधलं ध्यान. आणि ती ध्यान म्हणजे ती वस्तू, म्हणजे ज्या परमात्म्याचे आपण ध्यान करतो तो परमात्मा आणि जो ध्यान करतो तो पुरुष. आणि मधली ध्यानाची अवस्था याला म्हणतात त्रिपुटी. ही त्रिपुटी पण मावळून जातो. मी ध्यान करणारा तेही विसरून जातो, ते ध्यान पण निघून जातो आणि ती वस्तू पण निघून जातो. म्हणजे आपण काय होतो, आपण स्वतः परब्रह्म स्वरूपच होतो. सगळ्याच देहाचा निराश होता, आपलं काहीच नाही राहत तिथे. कसलीच आठवण नाही. आठव झाले गेला भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. त्या अवस्थेला म्हणतात. नुसतीच लोक प्रमाण देतात कीर्तनामध्ये, पण अनुभव कोण सांगणार आहे? प्रमाण पाठ केली झाला, कीर्तनाला उभं राहिला, फायदा काय होणार नाही. संपूर्ण प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला त्याची अनुभूती घ्यावा लागेल. प्रत्येकाला अनुभव आले ते या जगा सांगत तुकोबाराय सांगतात. मग आपल्याला अनुभव आहेत का? ज्ञानेश्वरी संपूर्ण काय सांगते तेच सांगते. सगळे संत हेच सांगतात. पण आपण असंतांना भेटतो आणि आपली स्वतःचीच काय करतो, स्वतःचीच आपण फजिती करून घेतो. म्हणून गेले आठव झाले गेला भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. आपण स्वतः पांडुरंग स्वरूपच होतो. म्हणून तुकोबाराय म्हटले की नाही, देव पावायशी गेलो आणि देवच होऊन ठेलो, मीच देव झालो. तसं तुम्हीच देवात, पण देव दाखवणारा सद्गुरू आपल्याला मिळाला पाहिजे, प्रत्येकाला मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी काय सांगितलंय, त्यासाठी आपल्याला पुण्याचा ठेवा लागेल. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परंतु उपतिष्ठ तू पूर्वपुण्य असेल तरच हे सापडतं. मग नसेल पूर्वपुण्य तर संतांच्या संगतीत या.
संतांच्या संगतीमध्ये सगळा मिळेल तुम्हाला, पण संत संग करा आणि संतांना ओळखा, उगाचच कोणाच्या नादाला जाऊ नका. आणि दोहोतून जे आपणास आवडेल किंवा आपल्या चित्तात पसंत पडेल त्या ठिकाणी बहुत करून एकांतवास करावे, म्हणजे एकांतामध्ये जावं लागेल. एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकून या. तुकोबारास म्हणतात की बघ, संसारामध्ये माझं प्रपंचामध्ये मला खूप आघात होतात, मग एकांतामध्ये गेल्यावर सुख मिळतं माणसाला. ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही, वाचने सांगता नाही ते सुख, असं सुख येते. आणि त्या सुखाला आपण पात्र व्हायला पाहिजे, आणि ते पात्र होण्यासाठी गुरुला शरण जावं लागेल. म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पाहावे, राहील ते रचावे, आसन ऐसे. म्हणून अशी ही सर्व सोय पाहून त्या ठिकाणी मन स्थिर होते किंवा नाही हे पाहावे, आणि स्थिर झाल्यास ते आसन घालावे, त्याचा प्रकार असा. आणि तिथं स्थिर झाल्यावर त्या आसनावर मन स्थिर झालं, ते मन स्थिर करण्यासाठी सगळी भक्ती आहे. प्रत्येकाचं मन बघा, जन्माला आल्यापासून माणूस चंचलच आहे, निश्चल कोणी होत नाही. मग आपल्याला निश्चल झाला की, मी तुम्हाला तुकोबाऱ्या सांगितले, काय म्हटले, तुका म्हणे मन मुरे, मग जे उरे ते तू. म्हणजे काय, तुकाराम महाराज म्हणतात की मनाची अवस्था काय आहे, तर संकल्प विकल्प तयार करणे, विचार करणे. तुका म्हणे मन मुरे, मग ते मनाचे संकल्प विकल्प थांबले, मग जे उरे ते तू. मग संकल्प विकल्प थांबले, मग जे आपल्याला शांती मिळते ती शांती म्हणजे परब्रह्म. बघा कशी व्याख्या केली. तैसे संकल्पनी काढले, जयाचे मनची चैतन्य झाले, ते एक दिशी परिव्यापले लोकत्रय. ज्ञानोबा सांगतात तैसे संकल्पनी काढले, संकल्प विकल्प गेले आपल्या मनाकडले, जयाचे मनची चैतन्य झाले, संकल्प विकल्प गेले की आपल्या मनाकडे चैतन्य नावाचा परमात्मा आपल्या चित्तामध्ये तयार होतो. तैसे संकल्पनी काढले, जयाचे मनचे चैतन्य झाले, ते एक देशी परिव्यापले लोकत्रय. बघा, ते एका परमात्मा तत्वाकडे जाते आणि ते तिन्ही लोकांना व्यापून टाकतो. की ज्या चैतन्याने तिन्ही लोकांना व्यापून टाकलेलं आहे, ते चैतन्य आपल्या पिंडामध्ये आपल्या मनाकडे, आपल्या चित्ताकडे तयार झालं तर आपल्या संपूर्ण देहाचा निराश होतो. आणि ज्यावेळेला आपल्या देहाचा पूर्णपणे विसर पडतो त्यावेळेला आपण परमात्मा स्वरूपच असतो, आपणच परब्रह्म आहोत. पण या प्रक्रिया आहेत ना, या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या देहाचा पूर्ण विसर पडला पाहिजे, आणि त्यासाठी कुंडलिनी जागृत व्हायला पाहिजे. वरी चोखट मृग सेवडी, माझे धुत वस्त्राची घडी, तळवटी आमोडी कुशांकुर. आता काय सांगतात की वर धुत वस्त्राची घडी असून त्याच्या खाली कृष्णजीन व त्याच्या खाली साग्र दर्भ असावे. म्हणजे धुत वस्त्राची घडी असून त्याच्या खाली कृष्ण, म्हणजे घोंगडी वगैरे असा असायला पाहिजे. कृष्णजीन म्हणजे पूर्वीच्या खाली लोकांनी वाघाच्या चामडीवर केलं, हरणाच्या चामडीवर केलं. आता कुठे आपल्याला मिळतात त्या हरणं. आता आपण जर हरणीला मारायला गेलो तर आपल्याला आतमध्ये जावं लागेल, वाघाला मारलं तर. मग आपण काय करायला पाहिजे, एकदम असा जो काय वस्त्र आहे आसनाचा, ती घोंगडी घ्या तुम्ही. मेंढ्याच्या केसांची जी घोंगडी आहे ती घोंगडी घ्या आणि बसा ना आसनाला, काय फरक पडतो आपल्याला. त्या घोंगडीवरती, घोंगडी हीच आपली आसन आहे समजा, आणि ते घ्या खाली, आणि त्या घोंगडीवरती काय करा तुम्ही की घोंगडीवरती बसून आपल्याला त्या भगवंताचं चिंतन करा. सकोमला सरिसे, सुबद्ध राहती आपैसे, एक पाडे तैसे ओझा घाली. ते दर्भ कोमल सारखे आणि आपोआप एके ठिकाणी राहतील अशा चांगल्या तऱ्हेने जोडलेले असावे. परी सावियाची उंच होईल, तरी अंग हन डोळेल, नीच तरी पावेल भूमी दोषू.
परंतु ते आसन कदाचित उंच झाले तर अंग डोलेल आणि खाली अगदी सकल झाले तर भूमीचा गारवा अगर वाळवी इत्यादीपासून इजा होईल. म्हणजे आसन कसं असावं तर जास्त उंच पण नसावं. कारण उंच आसन आपण जर जमिनीपासून उंच आसन आपण केलं आणि जर आपला संपूर्ण देहाचा निराश झाला तर आपण जर पडलो खाली तर आपल्याला लागेल. कारण आपल्याला संपूर्ण देहाचा काय होतो, देहाचा विसर पडतो आपल्याला संपूर्ण देहाचा. आणि देहाचा पूर्णपणे विसर पडल्यामुळे आपला काय होईल, आपण खाली पडू. त्याने लिहिलंय काय, कोणी नाथ महाराजांनी लिहिलंय की तो हसतो काय, गातो काय, नाचतो काय, हे सगळं अवस्था होतं माणसाची. आणि जोपर्यंत अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत भगवंताची ओळख कोणालाच होणार नाही. म्हणून अष्टसात्विक भाव फारच महत्वाचा आहे. अष्टसात्विक भाव हा भक्तीचा गाभा आहे आणि तो सापडला पाहिजे हातात. तो जोपर्यंत सापडत नाही, ज्याचा त्याने विचार करा, तुम्हाला मिळालाय का अष्टसात्विक भाव झाल्यात का, तुमचे कधी अश्रुपात झाल्यात का, तुम्ही ध्यानाला बसून कधी तुमच्या अंगाला रोमांच उभी राहिल्यात का, जीव शिवाची मिठी पडली का, जीव शिव पडता मिठी ध्यान त्रिपुटी मावळली. म्हणजे ध्यान करणारा मी, ते ध्यान आणि ते त्या भगवंताला प्राप्त करण्याची वस्तू, ती वस्तू ते आपण त्याचा संपूर्ण आपल्याला विसर पडलेला आहे का, असेल तर मग आपली भक्ती मार्गावर आहे. आणि आपल्याला विसर पडला नसेल तर मग आपली भक्ती वेगळ्या मार्गाला चाललेली आहे याची आपण ज्याने त्याने खात्री करून घ्या. कारण आम्ही सांगत नाही, संतांनी लिहिलंय आणि संतांना अनुभूती आली आणि त्याची अनुभूती आम्हाला आली. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की प्रत्येकाने अनुभव घ्या. अनुभवाशिवाय अनुभवाविन मान डोलवू नको रे आणि हरिभजनाविन काळ घालू नको रे. हरिभजनाशिवाय काळ घालू नको. लोक नुसतेच माना डोलवतात, अनुभव नाही, काय नाही. मग त्याच्याने काय होणार आहे, आपलंच नुकसान होणार आहे. आणि म्हणून आसन उंच पण नसावं. उंच आसन असले तर आपण पडू, आपल्याला लागेल. आणि खाली असेल तर जमिनीचा स्पर्श आपल्याला झाला, अर्थिंग लागली तर आपला ध्यान होणार नाही. उंच झाले तर अंग डोळेल आणि अगदी सकल झाले तर भूमीचा गारवा आपल्याला लागेल किंवा जी वाळवी जे म्हणजे मुंग्या वगैरे असतील ते आपल्याला चावतील जरा जास्त खाली गेलो तर. म्हणून आपल्याला आसन कसं असावं ते सांगितलं इथे. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे, तसं करू नका सांगितलंय. एकदम जमिनीच्या लेवलला आसन असलं पाहिजे. हे बहु असो व्हावे आसन ऐसे, म्हणून तसे न करता ते समभाग धरावे म्हणजे जमिनीच्या लेवलला असावे. अशा रीतीने आसनाची योजना करावी. असं आसन करायचं. आणि असं आसन मग एवढा वेळ का दिला बरं आपल्याला आसनाला, कारण जोपर्यंत आपलं आसन ठीक नाही, आपली आसन आणि आपली बसन म्हणजे आपल्या बसण्याची जागा ही जोपर्यंत आपण फिक्स करत नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन अजिबात होणार नाही. भगवंताचं दर्शन आतमध्ये आहे. आणि आपण अनेक तीर्थाला गेलो, अनेक प्रकारचे ग्रंथ वाचले तरी आपल्याला भगवंताचं दर्शन आसनाशिवाय होणार नाही. कारण ज्ञानोबाला लिहिले, ज्ञानदेव मौन जपमाला अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा. म्हणजे ज्ञानोबाला सांगतात एका आसनावर बस, मौन धर, शांत हो आणि ही माल जपायला सांगितली. जपमाल अंतरी म्हणजे आतमध्ये जी आपली श्वासाची गती चालू आहे, तो श्वास जातो येतो जातो येतो, वासुदेव करतो फेरा वाड्यात बाहेर दारा, नाही का. काहीतरी दान पुण्य करा आणि ते आपल्याला करता यायला पाहिजे. जाऊन द्याल तर जातो माघारा सांगतात. मी वासुदेव करतो फेरा हे कशाला लिहिले, सगळं गुह्य आहे. आणि काही लोकांना हे कळतच नाही. कसं कळेल, कारण काय, अनुग्रह नाही त्यांना. जोपर्यंत आपण अनुग्रह घेत नाही, जोपर्यंत प्रबोधाचं चिंतन करत नाही. प्रबोध फार महत्वाचा आहे. करुणी प्रबोध संत पार उतरले, म्हणजे संत हे लोकातून परलोकात गेले. प्रबोधाचं चिंतन केलं संतांनी. त्या प्रबोधाचा मंत्र काय आहे, प्रबोधाचं चिंतन काय आहे, कोणी काही पण सांगतो, पण तसं नाही ना. म्हणून संतांना शरण जा, संत ओळखा, संतांची चरण सेवा करा. त्यांच्या चरण सेवेतून आपल्याला हे ज्ञान मिळतो आणि त्या ज्ञानातून आपल्याला मोक्षाकडे जाता येतो. त्या ज्ञानातून कुठे जाता येतो,
मोक्षाकडे जाता येतो. आता हे आसनाची प्रक्रिया झाली. आता आपल्याला 4-5 मिनिटं बाकी आहेत. त्याच्यामध्ये मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. पुढचा पण अध्याय म्हणजे पुढची जी 12वा श्लोक आहे तो पण मी सांगतो. इथं काय लिहिलंय, आता हे आसन आपलं झालं. मग आसनावर बसल्यानंतर काय करायचं ते महत्वाचं पण आहे. ते पण तेवढंच महत्वाचं आहे. नुसतं आसन आपण लावलं आणि आपल्याला ध्यानच करता आलं नाही, आपल्याला गुरुच तसा मिळाला नाही, त्या आसनाचा काय फायदा आहे का? ते काय आसन का आपल्याला शोसाठी केलंय का आपण का? आसन म्हणजे शो नाहीये. आसन दाखवण्यासाठी नाही. आसन त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी आहे. त्या परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी आहे. एकचित्त करण्यासाठी आहे आसन ते. आणि आपण ते आसन एकचित्त केलं नाही तर काय आसनाचा फायदा? ते आपलं एकाग्रचित्त झालंच नाही. म्हणून पुढची ओळी काय सांगते, पुढचा 12वा श्लोक काय सांगतो की मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे. मग त्या आसनावर बसायचं आणि काय करायचं, आपलं मन एकाग्र करायचं. एकाग्र करण्याच्या आधी त्या श्रीगुरूंची आपण काय करायचे, श्रीगुरूंची आपण चिंतन करायचं, श्रीगुरूंचं स्मरण करायचं, गुरूंचं स्मरण करायचं, गुरूंच्या पायाचं स्मरण करायचं, गुरूचे पाय धुवायचे, गुरूच्या पायाची सातत्याने आठवण ठेवायची. त्या पायाकडेच लक्ष असावं गुरूच्या. गुरूंच्या कुठं लक्ष असावं? पायांकडेच लक्ष असावं. म्हणजे गुरुची दास्य भक्ती होते. गुरु काय बोलतात, गुरु काय करतात त्याच्याकडे लक्ष नसावं. लक्ष कुठं असावं? गुरूंच्या पायाकडं. आणि ते गुरूंच्या पायाची सेवाच तुम्हाला कुठपर्यंत नेईल तर तुम्हाला पायिक बनवेल. म्हणून तिथं लिहिले तेथे आपण मग त्या आसनावर आपण काय करायचं, एकाग्र अंतःकरण करण्यासाठी करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे. म्हणजे सद्गुरूंचं स्मरण करून आपल्याला त्या परमात्म्याची अनुभूती यायला पाहिजे, अनुभव यायला पाहिजे आपल्याला. अनुभव, आता इथे अनुभव कसं सांगितलं बघा, ते पण 2 मिनिटात सांगतो. अनुभव म्हणजे काय की जेथे स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे जो काठिण्य विरे अहम भावाचे. आणि त्या आसनावर बसून आपल्याला अशी अनुभूती येते की त्या ठिकाणी माणसांचा अहंकार सगळा निघून जातो. अष्टसात्विक भाव होतात. अष्टसात्विक भाव अंतर्बाह्य निर्माण होतात. आणि अष्टसात्विक भाव अंतर्बाह्य निर्माण होईपर्यंत गुरुचं स्मरण करायचं. काय सांगितलंय, ते स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे जो काठिण्य विरे हम भावाचे. ते स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे. आतमध्ये आत आणि बाहेर आपल्याला त्या हरीची अनुभूती यायला पाहिजे. आत हरी बाहेर हरी, हरीनी मध्ये व्यापिले अशी अनुभूती येईपर्यंत गुरुच्या पायाचं स्मरण करायचं सांगितलंय. गुरूंच्या चरणाचं स्मरण करायचं. येत स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे. म्हणजे आपल्या अंगामध्ये ते अष्टसात्विक भाव तयार होऊन जोपर्यंत होत नाही, आत हरी बाहेर हरी अशी जोपर्यंत अवस्था होत नाही तोपर्यंत गुरुचे पाय सोडायचंच नाही. गुरूंच्या पायाचं स्मरण करायचं सांगितले. ते तर स्मरतेने आदरे. बघा, आदराने आपल्याला स्मरण करायला सांगितले गुरूंच्या पायाचं. सबाह्य सात्विक भरे म्हणजे आत बाहेर आपल्याला हरी आपल्याला आहे असं आपल्याला अष्टसात्विक भाव व्हायला पाहिजे. जेव्हा काठिण्य विरे तेव्हा आपल्याकडला अहंकार निघून जातो. अहंकार कधी निघून जातो तर आपले अष्टसात्विक भाव झाले तर. आणि परत लिहिले अहम भावाचे म्हणजे आपल्याकडे अहंकारपणा. म्हणून अहंकार धरी सोहमपण. ज्या ठिकाणी अहंकार आहे त्या ठिकाणी आपला सोहमभाव तयार व्हायला पाहिजे. तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. मग चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर आपल्या प्रगट होतो. मग मनची वय उन्मन, मन उन्मन या अवस्थेला जातो. बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी, बुद्धीचा निश्चय असा होतो त्या अष्टसात्विक भावातून की आपणच परब्रह्म आहोत. अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. मग मनची वय उन्मन, बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी. समोर मावलेले अभिमान. बघा, अभिमान निघून जातो. कैची बुद्धी कैचे मन. बुद्धी पण राहत नाही, मन पण राहत नाही.
बुडाले चित्ताचे चित्त पण निघून जातो. ब्रह्म परिपूर्ण कोण दाटे, म्हणजे आपण ब्रह्म स्वरूपच आहोत अशी अवस्था होणं, आणि त्या अवस्थेला ज्ञान म्हणतात. आणि कुंडलिनी ही अवस्था तयार करते की याच्यासाठी आपल्याला माऊलीने आपलं आसन कसं असावं, आणि त्या आसनावर बसून श्री गुरूंची आपण जोपर्यंत आपली अंतर्बाह्य त्या ज्ञानाची अवस्था होत नाही, त्या अनुभूती येत नाही गुरूंनी सांगितलेल्या त्या नामाची, तोपर्यंत गुरूंचं स्मरण करून आपल्याला ध्यान करायचं. अहंकार आपला निघून जाईल. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेक बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.